नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. आजच्या भागात कोर्टामध्ये असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये एक महत्त्वाचा साक्षीदार समोर येतो, तो म्हणजे रिक्षावाला. तो विटनेस बॉक्समध्ये उभा राहून सांगतो की जेव्हा त्याने जानकी मॅडमला त्या ठिकाणी सोडलं तेव्हा तो काही वेळ तिथेच थांबला होता आणि त्याला जोरजोराने भांडण्याचा आवाज ऐकू आला. तो सांगतो की जानकी आणि माया यांच्यात मोठा वाद होत होता आणि हे ऐकताच कोर्टामध्ये खळबळ उडते. ॲडव्होकेट गीतांजली लगेच त्याला विचारते, ती दुसरी बाई म्हणजे माया कुलकर्णीच होती का? आणि तो होकार देतो. हे ऐकून जानकी संतापते आणि स्पष्ट सांगते, हे सगळं खोटं आहे. जज लगेच ऑर्डर देतात आणि अवंतिकाला विचारतात की काही विचारायचं आहे का, पण ती शांत राहते. इथेच गेम फिरायला लागतो. गीतांजली आता मायेला विटनेस बॉक्समध्ये बोलावते आणि मायाला इशारा देते की रडायचं. माया रडण्याचं नाटक करत सांगते की ती ओवीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि उलट जानकीने तिच्यावर हल्ला केला. ती इतकं कन्व्हिनियन्स नाटक करते की काही वेळासाठी सगळ्यांना तिचं बोलणं खरं वाटायला लागतं. ती सांगते की सयाजीरावांना मदतीसाठी कॉल केला होता आणि कॉल रेकॉर्डिंगही आहे. रणदिवे फॅमिली पूर्ण शॉकमध्ये जाते. कोर्टाची कारवाई थांबते आणि बाहेर सगळे टेन्शनमध्ये चर्चा करतात. सौमित्र सांगतो की रिक्षावाल्याला पैसे देऊन मॅनेज केलं आहे आणि केस आता खूप कठीण झाली आहे. तेवढ्यात जानकी सयाजीरावांना फोन करते आणि त्यांना मदतीची विनंती करते, पण सयाजीराव स्पष्ट नकार देतात आणि फोन कट करतात. इथेच इमोशनल पीक येतो. ऐश्वर्याला खूप राग येतो, पण जानकी शांत राहते आणि सांगते, सत्य नेहमी जिंकतं. पण खरंच जिंकणार का? दुसऱ्या बाजूला माया आणि गीतांजली हसत असतात कारण त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. ते सांगतात की पुढचा सर्वात मोठा धक्का म्हणजे सयाजीरावांची साक्ष असेल. म्हणजे आता कोर्टात काय होणार? सयाजी कोणाच्या बाजूने साक्ष देणार? हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्कीच बघा. त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.